सर्वसामान्य माणसाचं निम्म आयुष्य चर्चा करण्यातच जातं. म्हणजे या राज्याचं काय होणार, कसं होणार या राज्याचं. पण खरंच या राज्याचं काय होणार हे सांगण्यासाठी एक राजा आणि त्याचा शिपाई आता इकडे येणार आहे. बघूयात मग त्यांचं काय सांगणं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सिद्धेश्वर झाडबुके आणि श्रद्धा केतकर. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. राजा कृपा करी माझ्यावरी उशिरालो दरबारी, राजा कृपा करी माझ्यावरी उशीर झाला दरबारी, माझ्यावरी कृपा करी हो. आईला समध्यांच्या आधी मी चालय. मला वाटलं मलाच उशीर झाला काय. अरे बाहेर मस्टरवाला पण नव्हता. मस्टर रे मस्टर. आमच्या राजाचं कसं आहे, लाल खरी दिल्याशिवाय येतच नाही, लपून राहतात ते. बादत बा मुलायदा होशियार, शूरवीर अतिशूर दानशूर. चला आठवा. कलकरी संपले का? आठवा. गजपती बनवती अरे केली माती. आठवा. संपायच्या आधीच येतात. सिंहासनाधीश्वर चतुरसिंग महाराज येत आहेत हो. वा या ना आता. येऊ 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 येऊ. काय कुत्र्यावाने करता. या ना आता. काय दुसरी ललखडी देऊ काय? या पुढे या. राज्याचा राजा मी हाय हो. राजा की आएगी बारात, रंगीनी होगी रात, मगन में नाचूंगी, हाँ मगन में नाचूंगी. गा गे गई गो गऊ गम गहा. महाराजांचा विजय असो. असं असं. अरे महाराज आलेले आहेत. आपापले खिसा पाकिट सांभाळो. होय. महाराज बसा. काय बांधावर बसला काय? दर 5 वर्ष झाली की भिका मागा सुरुवात झाली मतदारांकडे. असं नसतं. असं नसतं तर मग कसं असतं? अरे असं नसतं म्हणजे असं नसतं. वा तुमचं बुड सिंहासनावर टाकवा. ते शिवासन दिवासन जाऊ दे. स्टँडिंग कमिटीची बैठक सुरू करूया. तर हलवादार हवालदार, राज्याचे हाल हवालदार काय? तुम्हाला हाल हवाल विचारायचंय का? कळलंय ना? हा. मुद्द्यावर या. तर पहिलं म्हणतो तुम्हाला सांगतो. हा. तुम्हाला इन्व्हेंट टेन्शन आलंय. इन लई टेन्शन असतात आपल्याला. आता कोणतं नवीन टेन्शन देताय? अरे इन्व्हिटेशन टेन्शन. इन्व्हिटेशन. अच्छा अच्छा. म्हणजे रेडिओ स्टेशन, रेल्वे स्टेशन तसं इन्व्हिटेशन. कुणी केलं ह्याला राजा? अरे मोठ्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलंय. कसला? भोंडल्याचं. भोंडल्याचं? हा भोंडला. आपला लालबागचा उड्डाण पूल आहे का नाही? आम्हीच केले त्याचं उद्घाटन. आता त्याचं उच्चाटन झालंय. पडला का काय? पडला नाही. त्याच्यावर खड्डा पडलाय. हा? हा आणि त्याच्यामध्ये बोंडलाय. अहो मग काय. तिथं त्या पाटावर असं खडून चित्र काढतात का रे हत्तीचं. हा? ते उखडून आपल्या दरबारातला हत्ती तिथं नेऊन ठेवलाय. काय सांगताय? काय का तिचं बोंडला म्हणायला लागलेत. हा? 1 खड्डा मोजू बाई, 2 खड्डे मोजू, 2 खड्डे मोजू बाई, 4 खड्डे मोजू. तिकडून आला बंड्या तो खड्ड्यात पडला. खड्डा 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 म्हणून वरडायला लागला. महाराज महाराज आओ महाराज, असं कसं झालं, राज्य तुमचं समद आओ खड्ड्यात गेलं. त्या खड्ड्याचं काय करायचं? आता एवी तेवी मोठा खड्डा पडलेलाच हाय, तर तिथे आपण एक स्टेडियम बांधूया. काय नाव देणार? वान खड्डे स्टेडियम. एवढाच खड्डा नाही. समजा राज्यामध्ये खड्डेच खड्डे पडले. तळी झाली त्याची. वॉटर हार्वेस्टिंग साठी केलेली सोय आहे ती. अरे ते पाणी वेस्टिंग लावून येऊन बायका तिथं दोन्ही भांडी करतात, आंघोळीला जातात. काय? बायका आंघोळीला येत्यात? चला चला. अरे काय पाठ घासायला जाणार आहे काय? अरे लहान लहान लेकरांना आंघोळीला घेऊन येतात तिथं. बाई आणि बाटली म्हणून तर जनता तुम्हाला विटली. हवालदार हवालदार, जनतेच्या कल्याणासाठी आम्ही मोर मोर मरतो. मग 4 क्षणाचा इरंगुळा नको का आमच्या जीवाला? काय करायचं काय? आयटम गर्ल्सला बोलवा. अरे या बायांकडे लक्ष देण्यापेक्षा शाळेत शिकवणाऱ्या बायांकडे लक्ष दिलं असतं ना. हवालदार, आमचं लक्ष असायचं ते बाईंच्या बोलण्याकडं. पाडे म्हणताना बाईंच्या वटाच्या ज्या मादक हालचाली व्हायच्या त्याच्याकडं. बे एके बे, बे दुनी 4, बे 6, बे 40. पाडा चुकतोय. नरसाळ्या. अरे बाईंच्या मादक हालचालीकडे लक्ष असल्यावर
पाड्यात चुकणार नाही तर काय? हे तुम्हाला लेटर आलंय. हिब्रू खास हळू हळू चाल. काय हिब्रू भाषेत लिहलंय का काय? उलट धरलंय, मराठीच आहे. माझा मराठी वाचायचा चष्मा नुकताच फुटलाय. वाच. शिक्षण नाही काय नाही हे सांगत नाही. महत्वाची बाब आहे, तुम्हाला निलंबित करण्यात आलंय. काय सांगताय? ये! दत्तारा, 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 वाजवा, वाजवा! अरे हे येडं आहे का काय? हत्तीवरनं साखरवटानी निलंबन झालंय. हत्तीवरनं साखरवटानी निलंबन. या, माझं निलंबन झालंय. थोरले महाराज नेहमी म्हणायचे, अशा पद्धतीनं राज्यकारभार करत राहिला तर एक ना एक दिवस तुम्ही निलंबित होणार. आणि आज तो दिस आला. निलंबनाचा अर्थ माहिती का? आता एवढा जोड शब्द आहे म्हटल्यावर काहीतरी असा भारीच अर्थ असला पाहिजे. तुम्हाला पद्धतच्युत करण्यात आलंय. शिव्या द्यायचं काम नाही. अरे हाकलून देण्यात आलंय सिंहासनावरनं. का का का? जनतेच्या कल्याणासाठी आम्ही काय नाही केलं. काही नाही केलं म्हणून ही वेळ आली आहे तुमच्यावर. म्हणजे अरे तुमची ही जनता महागाईनं पार मरायला लागलीये. कंबरड मोडलंय, जीव देतायत लोक. हा, भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी इथं लोक उपोषण करतात, त्याला सुद्धा सरकारची परमिशन घ्यावी लागते. अरे उद्या आम्हाला उपवास करायचे असतील तर काय आम्ही सरकारची परमिशन घ्यायची का? जनतेने त्यांचा कौल दिलाय तुमच्या निलंबनाचा. आ? बघूयात मग हे राजे आणि हे शिपाई कसे वाटलेत परीक्षकांना. रेणुकाताई, मला लिखित ऍक्ट आवडला आणि मला वाटतं श्रद्धा आणि सिद्धेश्वर तुम्ही खरंच हा ऍक्ट खूप चांगल्या पद्धतीने करू शकला असतात आता जितका झाला त्याच्याही पेक्षा. सिद्धेश्वर मला तुझं काम खूप आवडलं आज. तुझं म्हणजे तू खूप सहज होतास ह्या कामात आणि टायमिंग वगैरे खूप छान. पण श्रद्धा मला अपेक्षा होती की काहीतरी तू एक पहिल्यांदा पुरुष करतेस तर काहीतरी आवाजाचं वेगळं करून काहीतरी वेगळं केलं असतंस तर तो ऍक्ट जास्त उभारदार झाला असता असं मला वाटतं. कीप इट अप. निर्मितीताई, आज मला मज्जा नाही आली, पण खूप हसायला नाही आलं मला. मला आता आपण जसे ग्रँड फिनालेकडे चाललोय तसं खूप हसायची इच्छा आहे सगळ्यांच्याच ऍक्टला. तसं नाही हसू आलं मला. ओके, ऑल द बेस्ट. बघूयात प्रेक्षक परीक्षकांना किती मजा आली आणि किती गुण देणार आहेत ते. 9 गुण. आज एलिमिनेशन आहे. रेणुकाताईंचे गुण आहेत गुलदस्त्यात. निर्मितीताई किती गुण? 8 गुण. पुढच्या प्रवासासाठी आणि एलिमिनेशन साठी सगळ्यांच्या तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.